हॅलो, तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आज आहे मंडळाचा महाप्रसाद, पण त्याआधी काय काय झालं हे मी तुम्हाला सांगते. आज नाश्ता झाला, जेवण झालं, त्यानंतर किचन क्लीन करायचं होतं. बिकॉज आम्ही 2 दिवसानंतर तर किचन क्लीन करतो. मला घाण अजिबात आवडत नाही, चिकट तर अजिबात आवडत नाही. सो त्याच्यामुळे क्लिनिंगचं काम फक्त माझ्याकडे असतं, कारण की बाकीच्यांना इतकं छान येत नाही. त्यामुळे मग क्लिनिंग मीच करत असते आणि मला क्लिनिंग म्हणजे खूप आवडतं. आणि जर स्वच्छता असेल तरच तिथे लक्ष्मी टिकते असं म्हणतात. सो त्याच्यामुळे आणि किचनमध्ये तर आपली लक्ष्मी असतेच. त्याच्यामुळे क्लिनिंग खूप मस्ट आहे. मी असं खूप वेळा बघितलं, एक जण 8-8 दिवस किचन नाही धुत किंवा किचनचा कापड असतं ते पण इतकं स्वच्छ नाही करत. पण ते कसे राहू शकतात? कारण की स्वच्छता जर माणसाच्यात असेल ना तर ते राहीलच, चांगलेच राहिली पाहिजेत. आणि माझ्याही माहेरकडूनच आलेलं आहे. त्यानंतर मग फ्रीजसुद्धा क्लीन केला, कारण की आमचा फ्रीज असा आहे की ज्याला कसलाही हात लावा ते चिकट लागतंच लागतं. सो ते क्लीन केलं आणि मग दुपारी म्हटलं बघूया मंडळाची तयारी किती झाली आहे. हे आमच्या गल्लीतलेच काका आहेत, तेच आचारी आहेत आणि ते इतके छान जेवण बनवतात ना, वाव! शिरा तर खूप छान झाला होता आणि सगळं जेवणसुद्धा. आणि मस्त सत्यनारायणची पूजासुद्धा झाली आणि बाकीचं सगळं जेवणसुद्धा आवरलं. मग आम्ही संध्याकाळी आरतीसाठी तयार झालो आणि गेलो होतो आणि रांगोळीसुद्धा खूप छान काढली होती. मस्त अशी रांगोळी, पण मध्ये मध्ये बारीक पाऊस येत होता त्यामुळे जरा कलर तिथे फेड झाले. आतमध्ये हॉलमध्ये सुद्धा छान रांगोळी काढली होती. मस्त असं बाप्पाचं दर्शन घेतलं, आरती घेतली आणि सत्यनारायणच्या पूजेलासुद्धा पाया पडले आणि गडबडीच्या नादात मी जेवणाचं ताटच घ्यायचं लक्षात नाही. सो असा होता माझा आजचा व्लॉग.